वेड प्रेमाचे बात 34. रिया उठणार इतक्यात राजने तिला पुन्हा आपल्या मिठीत ओढले आणि तिच्या कानापाशी चुंबन घेत म्हणाला, आता तुझी अशी अवस्था नाहीये की तू जाऊन दरवाजा उघडू शकशील. तेव्हा रियाला स्वतःची जाणीव झाली. ती लाजून गेली आणि तिने राजच्या छातीत आपले तोंड लपवले. राजने तिला घट्ट मिठीत धरत दरवाजाकडे पाहून म्हटले, दीदी, आम्ही अर्ध्या तासात येत आहोत. हे ऐकून सपना हसत म्हणाली, ठीक आहे, लवकर या. मामीने सांगितले आहे की आज स्वयंपाकघराची पूजा आहे. ओके, ठीक आहे ती, रिया येत आहे, राज म्हणाला. हे ऐकून सपना हसत खाली निघून गेली. इकडे राजने रियाचं कपाळाचे चुंबन घेत म्हणाला, जा, जाऊन तयार हो, आई साहेबांचा बोलावणं आला आहे. ते ऐकून रिया म्हणाले, सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील. मी कधीच इतक्या उशिरा उठत नाही. मी सगळ्यांसमोर कसं जाणार. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक पोडकर म्हणजे डेव्हिल स्माईल आली आणि तो म्हणाला, तू म्हणशील तर आज मी तुला बाहेर जाऊच देणार नाही. मग तुला कोणासमोर काही बोलण्याची गरजच पडणार नाही. हे ऐकताच रिया राजपासून लांब झाली आणि स्वतःला पांढऱ्या चादरीत गुंडाळून राजकडे कटाक्ष टाकत तोंड वेडेवाकडे करून तिथून निघून बाथरूममध्ये गेली. रिया तशीच बाथरूममध्ये निघून गेली. ती जाताच राज हसत हसत पुन्हा झोपेच्या अधीन झाला. तिकडे सपना, अनिता आजी आणि अनिता रियाची वाट पाहत होते. तितक्यात पैंजणाचा छनछनाट ऐकू आला आणि सर्वांचा नजर पायऱ्यांकडे वळल्या. तिथे रिया उभी होती. अनिता तर तिला पाहून तिची दृष्ट काढली. रियाने आज पिवळ्या रंगाची जड बॉर्डर असलेली सिल्क साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती आणि तिचा गोरा रंग अधिकच उजळून दिसत होता. खाली आल्यावर तिने सर्वांचा पाया पडून आशीर्वाद घेतले आणि त्या तिला मिठी मारत म्हणाले, आमच्या बाळाला कोणाची नजर न लागो, खूप गोड दिसत आहेस बाळा, असं म्हणून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग तिचा हात धरून तिला स्वयंपाकघरात घेऊन आले. बाळा, आज तुझा पहिला स्वयंपाक आहे, तर तू काहीतरी गोड बनवू शकतेस का. हो आई साहेब, रियाने होकारार्थी ती मान हलवली. मग अनिता हसत म्हणाली, मग लवकर कर, काहीतरी गोड बनवून नाश्ता तयार कर आणि डायनिंग टेबलावर ये, आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत आहोत. मग तिथे असलेल्या मोलकरणकडे बघत तिला म्हणाली, लीला, सूनबाईंना कशाची गरज लागली तर त्यांना मदत कर, असं सांगून तिथून बाहेर निघून गेली. जवळपास 15-20 मिनिटात रियाने रव्याचा शिरा आणि इतर काही पदार्थ तयार केले आणि ती डायनिंग टेबलाकडे वळली. काही वेळाने सर्वजण नाश्त्याचं टेबलावर रियाचीच वाट पाहत होते. तितक्यात राज तिथे आला आणि नीलच्या शेजारी बसला. नील त्याच्याकडे झुकत म्हणाला, आता लग्न संपलाय, आजपासून ऑफिस सुरू कर, जा, खूप काम बाकी आहे. मी तर आजपासून सुट्टी घेतोय. मला निशासोबत लग्नाचं खरेदीसाठी बाहेर जायचं आहे. मी निघालो माझ्या लग्नाची शॉपिंग करायला. आता माझे दिवस आहेत बाबा. त्याचे बोलणे ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक तिरकस हसू उमटले. तो नीलकडे बघत म्हणाला, नील बाबू, पुढच्या 1 आठवडा तुलाच ऑफिस सांभाळायचं आहे. मी आणि रिया 1 आठवड्यासाठी बाहेर जातोय हनीमूनला. हे ऐकताच जो नील दात काढून राजकडे बघत होता त्याचे हसूच गायब झाले. तो डोळे पाडून राजकडे पाहू लागला. राजने त्याचे तोंड बंद करत म्हणाला, जास्त तोंड उघडू नकोस, माशी जाईल आत, फक्त बघत राहा, म्हणजे जस्ट वेट अँड वॉच. असे म्हणून तो समोर बघू लागला. इकडे किचनमध्ये रियाने गोड पदार्थ तयार केला होता. ती सर्वांसाठी नाश्त्यासोबत हलवा घेऊन बाहेर आली. तेवढ्यात अनिता म्हणाली, हे घ्या, आला तुमचा नाश्ता. हे ऐकून सर्वजण त्या दिशेला पाहू लागले. राज तर रियाला फक्त बघतच राहिला, कारण त्याची टकराईन आज पूर्ण 16 शृंगार करून त्याच्या समोर उभी होती. तिने पिवळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. गळ्यात राजने घातलेले डायमंडचे मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा आणि बांगात भरलेलं लाल सिंदूर, या सगळ्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तो रियाकडे एकटाक बघत होता. हे पाहून नीलने त्याच्या कांद्याला हलका धक्का दिला आणि म्हणाला, अरे, तिला असं काय बघत आहेस, जणू तिला खाऊनच टाकणार आहेस. भावा, तुला हलवा खायचा आहे, तिला नाही. हे ऐकून राजचा चेहरा पडला. तो नीलकडे बघत म्हणाला, थांब, तुला तर मी नंतर बघतोच. रियाने हलव्याची एक वाटी सर्वांसमोर ठेवली.
सर्वांनी आधी हलवा चाखला. नील तर आधीपासूनच खाण्याचं शौकीन होता. त्याने हलवा खाल्ल्यावर लगेच म्हणाला, खरंच रियाचं हातात जादू आहे. हे ऐकून त्याच्या शेजारी बसलेली नीता त्याच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाली, गाढवा, वहिनी आहे ती तुझी. हे ऐकून नील डोके खाजवत आपल्या आईकडे बघू लागला. ती त्याच्याकडेच रागाने बघत होती. पण वहिनी असण्याआधी ती माझी बहीण आहे ना, मी तिला बहीण मानलं आहे. नील निरागसपणे म्हणाले, ती माझी बहीणच आहे. हे ऐकून नीता त्याला डोळे वठारून बघितले. तसं तो गपचूप आपला नाश्ता करू लागला. नीलच्या ह्या वागण्यावर सर्वजण तोंड दाबून हसत होते. बाळा, आज तुझ्या पहिला स्वयंपाक होता, तर हे आमच्याकडून तुझ्यासाठी, असे म्हणत अनिता तिच्या हातात एक हिऱ्याचं हार म्हणजे डायमंड नेकलेस दिला. आजोबांनी एक पाकिट आणि आजीनी सोन्याचं भांगड्या तिला भेट म्हणून दिल्या. नीता शुद्ध हिऱ्याचे खाण्यातले तिला दिले. रियाने एकामागून एक सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यशवंत यांनी तिला आपल्या जवळ बोलवले तेव्हा ती जाऊन त्यांच्याजवळ उभी राहिली. त्याने तिच्या हातात एक पाकिट दिले आणि ते उघडायला सांगितले. रियाने ते उघडून पाहिले तर त्यात कुल्लू मनालीचं 2 विमानाची तिकिटे होती. ती राजकडे पाहू लागली, जो तिच्याकडेच बघून हसत होता. रियाला खूप लाज वाटत होती. तिने आपल्या नजरा खाली झुकवल्या. यशवंत तिला बघून म्हणाले, बाळा, हे आमच्याकडून तुम्हा दोघांसाठी काही दिवस फिरून या. हे ऐकून रियाने होकारार्थी मान हलवली आणि वाकून त्यांचा पाय पडले. राज आता नीलकडे बघून चिडवण्यासाठी हसू लागला. तेव्हा नील त्याच्याकडे रागाने पाहू लागला आणि काहीतरी बोलणार इतक्यात यशवंत म्हणाले, नील बाळा, परवापासून तुला 1 आठवडा पूर्ण ऑफिस सांभाळावं लागेल. हे ऐकून नीलचे तर जणू पायाखालचं जमीन सरकल्यासारखे झाले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. त्याला अशा अवस्थेत पाहून राजला मात्र खूप मजा येत होती. काही वेळाने सर्वजण नाश्ता करून आपापल्या कामासाठी निघून गेले. आणि रियाकडे बघून म्हणाले, बाळा, तू जा आणि तुझं काही गरजेचं सामान पॅक करून घे. आणि तुझे वडील राजेंद्र भाऊसाहेब येतच असतील. आज तुझ्या माहेरपणा म्हणजे विधी आहे, तर आज तिथेच राहा. उद्या राजाने तुझी आत्या तुला न्यायला येतील. हे ऐकून रियाने होकारार्थी मान हलवली आणि ती वर आपल्या खोलीत आली. ती कपाटातून आपले कपडे काढू लागली आणि स्वतःशीच पुटपुटली, माहीत नाही हे ठाकूर साहेब कुठे गेलेत. आता बाबा येतील तर मी त्यांना भेटल्याशिवाय कशी जाऊ. थोडा वेळ थांबले असते तर काय बिघडलं असतं. आज 1 दिवस ऑफिसला गेले नसते तर. ती पुढे काही बोलणार इतक्यातच तिला आपल्या मानेवर कुणाचे तरी उष्ण श्वास जाणवले. ती दचकून मागे वळणार तोच राजने तिला मागून आपल्या मिठीत ओढले. मग तिच्या खांद्यावर आपली हनवटी टेकून तो म्हणाला, हा, तर काय पुटपुटत होतीस ठाकराईन. रिया एकदम गोंधळली. तिने राजच्या हातावर आपला हात ठेवला आणि लाजत म्हणाली, तुम्ही ऑफिसला नाही गेलात. राजने तिची मिठी अजून घट्ट केली आणि तिच्या कानापाशी कुजबुजला. आपल्या ठाकराईनला तिच्या माहेरी पाठवल्याशिवाय मी ऑफिसला कसं जाऊ शकतो. पण तू काय बडबडत होतीस. आहो, हा पुढे बोल गो, मी ऐकतोय, असं म्हणत तो तिच्या मानेवर आपले ओठ फिरवू लागला. रियाचे हात त्याच्या हातावर अधिकच घट्ट झाले. राजने रियाला आपल्या समोर केले आणि तिची हनवटी थोडी वर उचलली. मग तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, आज माझ्या ठाकराईंनी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने काहीतरी बनवले होते, तर सर्वांनी भेट दिली. मग मी तरी मागे का राहू. आणि तसेही आज तू मुंबईला जात आहेस, मग मी तुला भेटल्याशिवाय कसं जाऊ शकतो. असे बोलून त्याने तिचं कपाळावर चुंबन घेतले. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली. राजने तिच्या कमरेभोवती आपली पकड घट्ट करत तिला स्वतःजवळ ओढले. मग आपल्या खिशातून सोन्याची एक चेन काढली, ज्याला दिल आकारचे लॉकेट होते. ती त्याने रियाचं गळ्यात घातली. रिया आपल्या गळ्याला स्पर्श करू लागली. तेव्हा राजने तिला आरशासमोर उभे केले आणि मागून तिला आपल्या मिठीत घेऊन तो आरशात पाहू लागला. रियाचं चेहऱ्यावर हसू होते. ते पाहून राज म्हणाला, पहिली भेट,
तुझ्या ठाकूर साहेबांकडून आवडली का? हे ऐकून रियाने पाणवलेल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा राजने तिला आपल्या समोर केले आणि तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन म्हणाला, आता लवकर थँक्यू म्हण, मला पण ऑफिसला जायचे आहे. तेव्हा रियाने त्याचा पायांना स्पर्श करून नमस्कार केला. राजने तिला आपल्या जवळ ओढले आणि म्हणाला, खूप हुशार आहेस जाणतो, पण हे ऐक, मला थँक्यू माझ्या पद्धतीने पाहिजे. राज असं म्हणताच रियाला अधिकच लाज वाटू लागली, कारण तिला तिच्या ठाकूर साहेबांची पद्धत चांगलीच ठाऊक होती. ठीक आहे, जर तुझी इच्छा नसेल तर राहू दे, मी निघतो, असं बोलून तो जाऊ लागला. तेव्हा रियाने त्याचा हात पकडला आणि त्याच्या जवळ जाऊन एका हाताने राजचे डोळे झाकले आणि आपल्या पायांच्या बोटांवर उभी राहून त्याच्या ओठांचे चुंबन घेतले. पण जशी ती दूर होऊ लागली तसं राजने तिला कमरेत पकडून भिंतीला लावले आणि तो तिला किस करू लागला. आज राज रियाला सोडण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याचा हात आपोआप रियाच्या शरीरावर फिरू लागला. तो पुढे वाढवणार इतक्यात दरवाजावर टकटक झाले. तेव्हा राज रियापासून वेगळा झाला आणि म्हणाला, उद्यापासून फक्त तू आणि मी असू, आपल्याला कोणीही त्रास देणार नाही. त्याने तिची साडी नीट केली. मग तिचे चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारले, स्वतःला आरशात पाहिले आणि दरवाजा उघडायला आला. तिथे नील उभा राहून दात काढून हसत त्याच्याकडे पाहत होता. त्याला पाहून राजला खूप राग आला. नीलला पाहून तो म्हणाला, तू तर ऑफिसला गेला होतास ना, मग इथे काय करतोयस? अरे, मी फाईल घ्यायला आलो होतो, तर पाहिलं की काली राजेंद्र काका आले आहेत. मग मामींनी रियाला बोलवायला सांगितलं, म्हणून मी आलो तिला न्यायला. अरे बाबा, माझ्या प्रेमातली सर्वात मोठी पनवती तूच आहेस साल्या. जेव्हा पण येतोयस नेहमी चुकीच्या वेळेस टापकतोयस. हे ऐकून नीलने एक डेव्हिल स्माइल दिली आणि म्हणाला, अजून तर काहीच नाही, पुढे बघ तुझ्यासोबत काय काय होतं ते. मला इथे ऑफिसच्या कामात अडकून तू हनीमूनला जातोयस ना, तू तिथून परत ये, मग तुला सांगतोच मी. हे ऐकून राज नीलला मारण्यासाठी पुढे सरसवणार इतक्यात नील त्याच्या बाजूने सटकला आणि रियाजवळ आला. वहिनी चला, तुमचे बाबा आले आहेत, 10 दिवस मुंबई फिरून या. असं बोलून तो राजकडे पाहू लागला, जो त्याला रागाने मारक्या म्हशीसारखे बघत होता. राजला रागात पाहून नीलने रियाचा हात पकडला आणि म्हणाला, चला वहिनी, नाहीतर काका तुमच्याशिवाय मुंबईला निघून जातील. असं बोलून राजच्या बाजूने निघत तो खाली आला. काही वेळाने राज सुद्धा खाली आला. राजेंद्र सोफ्यावर बसले होते. राजने जाऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तेव्हा त्याने राजला मिठीत घेतले. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर राजेंद्र आणि रिया मुंबईसाठी रवाना झाले. नील आणि राज सुद्धा ऑफिससाठी निघून गेले. तिकडे निशा सुद्धा बेंगलोरला आपल्या आत्याच्या घरीच थांबली होती. लग्नाच्या शॉपिंगसाठी नीलने तिला तिथेच थांबून ठेवले होते. आता त्यांच्याही लग्नाला फक्त काही मोजकेच दिवस उरले होते. बघता बघता 2 दिवस उलटले. रिया सुद्धा आपल्या माहेरून परतली होती. आज राज आणि रियाला मनालीसाठी रवाना व्हायचे होते. नील त्या दोघांना सोडण्यासाठी विमानतळावर जाणार होता. तो बाहेर गाडीजवळ त्या दोघांची वाट पाहत उभा होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने मोबाईल पाहिला तर रेनाचा कॉल होता. आधी त्याला वाटले की फोन उचलू नये, पण मग काहीतरी विचार करून त्याने कॉल स्वीकारला. दुसरीकडून रेनाचा अतिशय निराश आवाज आला, हॅलो नील. पण नील काहीच बोलत नाहीये हे पाहून ती पुन्हा निराश झाली आणि म्हणाले, नील, मला माहीत आहे त्या दिवशी जे झालं त्यामुळं तू खूप नाराज आहेस. माझा तसं कोणत्याही हेतू नव्हता. मी तर फक्त, पण खरंच माझी तशी इच्छा नव्हती. जस्ट सेटअप. गप्प बस. ज्या कामासाठी फोन केला आहेस तेवढंच बोल. तुझ्या ह्या निरर्थक गोष्टी ऐकायला ना माझ्याकडे वेळ आहे आणि ना मला त्यात रस आहे, समजलं. हे ऐकून रेनाचा चेहरा उतरला. ती उदास होऊन म्हणाली, नील, मी परवा लंडनला चालली आहे कायमची. मग नील म्हणाला,
मग मी काय करू? तुला लंडनला सोडायला येऊ? रीना म्हणाली. नाही, मला फक्त तुला शेवटचं एकदा भेटायचं आहे. हे ऐकून नीलने तोंड वाकडे केले. तो मनातल्या मनात म्हणाला, गोष्टी तर अशी करते जणू तिच्या आयुष्यातला हा शेवटचा वेळ आहे आणि ती तिची शेवटची इच्छा सांगते. लबाड कोल्ही कुठली. नील, तू ऐकतोयस ना? नाही गो, माझ्या बायकोने मला बहिरा करून टाकलाय. फक्त तिचंच बोलणं ऐकू येतं आता मला. हे ऐकून रीना अजूनच खिन्न झाले. नील प्लीज, मी कायमची चालली आहे यार. किमान एक मित्र म्हणून तरी एकदा भेटायला ये ना. पुन्हा कधीच तुझ्या समोर येणार नाही किंवा तुझ्या आयुष्यात माझं तोंडही दाखवणार नाही. मला आता समजलंय की प्रेम कधीच एकांगी नसतं आणि माझं प्रेम एकतर्फी आहे. मग नील म्हणाला, प्रेमाच्या गोष्टी तुझ्या तोंडी सोबत नाहीत. पण इतकं सांगतेस तर ठीक आहे, येतो मी तुला भेटायला परवा. हे ऐकून रीना खूप आनंदी झाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हसत म्हणाली, थँक्यू नील, एक मित्र म्हणून तरी नक्की ये. थँक्यू सो मच. परवा संध्याकाळी 7 वाजता हॉटेल ब्लू मूनमध्ये. नील, मी खूप आनंदी आहे की तू. ती पुढे काही बोलणार इतक्यात फोन कट झाला होता. रीनाने उदास नजरेने फोनकडे पाहिले आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. तिकडे रिया आणि राज सुद्धा सगळ्यांचा निरोप घेऊन विमानतळासाठी निघाले. वाटेत त्याने निशालाही सोबत घेतले होते. काही वेळातच ते विमानतळावर पोचले. नीलने राजकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, जा बेटा, जगून घे तुझं आयुष्य. एका आठवड्यासाठी चालला आहेस ना, पण लक्षात ठेव, तू मला इथे कामात अडकून ठेवलास. तुझंही वेळ येईल. मी सुद्धा 1 महिना हनीमूनला जाईन. तेव्हा तुझी चांगलीच पंचायत होईल. मग एकट्याने चाफे सांभाळ, समजलं? हे ऐकून राज हसला आणि त्याने नीलला घट्ट मिठी मारली. चल, आता तिथून परत आल्यावर तुझ्या लग्नाचं शॉपिंगमध्ये तुला नक्की मदत करेन मी. आता तरी आनंदी आहेस ना? मग नील हसत पुन्हा त्याच्या गळ्यात पडला. इकडे रिया सुद्धा निशाला मिठी मारत होती. तेव्हा निशा तिच्या कानात म्हणाली, ऑल द बेस्ट. असं बोलून ती दूर झाली. निशाने मुश्किलपणे डोळा मारताच रियाचे घाल लाल झाले. काही वेळाने नील आणि निशाने हसत दोघांना बाय केले. राजने रियाचा हात पकडला आणि ते एअरपोर्टच्या आत गेले. आज रिया पहिल्यांदाच विमानात बसणार होती. तिला खूप भीती वाटत होती. तिने घाबरून राजचा हात घट्ट पकडून ठेवला होता. राज तिची अस्वस्थता ओळखून होता. त्याने रियाचा हात अधिक घट्ट पकडला आणि म्हणाला, रिलॅक्स टकराईन, का घाबरतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. हे ऐकून रियाने आपल्या पापण्या खाली झुकवल्या. राजने आपल्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाला, ओ, तुझ्या ह्या झुकलेल्या पापण्या माझ्या काजाचे टोके वाढवतात ग. हे ऐकून रियाचे गाल पुन्हा एकदा लाल झाले आणि ती लाजून आपली नजर इकडे तिकडे फिरवू लागली. राजने आपल्या केसातून हात फिरवला आणि हसत दोघंही विमानाकडे निघाले. इकडे नीलच्या गाडीत मात्र शांतता पसरली होती. ती शांतता मोडत निशा नीलकडे पाहत म्हणाली, मला माहीत नाही, पण कालपासून काहीतरी विचित्र वाटतंय. जसं काहीतरी वाईट घडणार आहे. मन खूप अस्वस्थ होते. हे ऐकून नील म्हणाला, हो, मला माहीत आहे तुला असं का वाटतंय ते. मग निशा म्हणाली, का? नील म्हणाला, कारण गेल्या 2 दिवसांपासून तू मला भेटली नाहीस ना, म्हणून. नील, गप्प बसा. मी विनोद करत नाही. खरंच काहीतरी चांगलं घडणार नाही असं वाटतंय. जसं काहीतरी मोठं संकट येणार आहे. अरे यार, असं ताण का घेत आहेस तू? आपलं लग्न होणार आहे आणि तू माहीत नाही कोणत्या गोष्टीचा विचार करत बसली आहेस. अगं, आता लग्नाला काहीच दिवस उरले आहेत. थोडं आनंद साजरा कर, मजा कर. पण नाही, तुला तर उगीच उदास व्हायचं आहे. निशा काहीच बोलली नाही. ती फक्त शांतपणे रस्त्याकडे पाहत राहिली. तिला असं गप्प पाहून नीलने गाडीचा वेग वाढवला आणि पुढे एका निर्जन ठिकाणी नेऊन अचानक गाडी थांबवली. गाडी अचानक थांबल्यामुळे निशा थोडी पुढे झुकली. मग ती नीलकडे पाहू लागली. नीलने तिच्याकडे एक नजर टाकली आणि कारमधून उतरून दुसऱ्या बाजूने येऊन तिचा हात पकडून तिला बाहेर ओढले. मग कारच्या मागचा दरवाजा उघडून तो आत बसला. त्याने निशाला खेचून आपल्या मांडीवर बसवले
आणि बाजूचे बटन दाबले, ज्यामुळे कारचे सर्व पडदे खाली आले. नील म्हणाला, आता सांग, कसली अस्वस्थता वाटते तुला? त्याचे बोलणे ऐकून निशा डोळे पाडून त्याच्याकडे पाहू लागली, कारण नीलने आता जे काही केले होते ते तिला समजण्यापलीकडे होते. ती नीलला म्हणाली, हे काय वागणं आहे तुमचं? अचानक भर रस्त्यात गाडी थांबवायचं काय अर्थ आहे? चला, आपल्याला घरी जायचं आहे. मला बरं वाटत नाहीये, असे बोलून ती त्याच्यापासून दूर होऊ लागली. तिला धडपडताना पाहून नीलने पुन्हा तिला कमरेत पकडून आपल्या मांडीवर बसवले. तिच्या मानेवर हात ठेवून तिला स्वतःजवळ ओढले आणि तिच्या अर्धवट उघडलेल्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले. निशाला काहीच कळेनासे झाले की अचानक काय झाले. तिला काही समजण्यापूर्वीच नील आपल्या भावनांच्या भरात वाहून गेला होता. निशा नीलच्या स्पर्शाने पूर्ती शहारली होती. तिचे डोळे हे आश्चर्याने मोठे झाले, पण हळूहळू नीलच्या त्या भावनांमध्ये ती स्वतःला हरवून बसली आणि तिचे डोळे आपोआप मिटले गेले. नीलच्या एक हात तिच्या कमरेवर घट्ट विळका घालून होता. त्याने निशाला अधिक जवळ ओढून स्वतःशी पूर्णपणे सटावून घेतले. आता दोघांच्या मध्ये साधी हवा जाणे इतकेही जागा उरली नव्हती. दोघांचे श्वास वेगाने चालले होते. नील मोठ्या आवडीने आपल्या शिरणीचे चुंबन घेत होता, तर अचानक त्याचे हात निशाच्या शरीरावर फिरू लागले. त्यामुळे निशा अधिकच मदहोश झाली. तिची नखे नीलच्या खांद्यावर आणि पाठीवर रुतत होती, ज्यामुळे नील अधिकच वेडा होत होता. दोघंही एकमेकांना सोडण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्यांच्यातील ते चुंबन अधिकच गडद होत गेले. काही वेळाने निशाचा श्वास अडकू लागला, तेव्हा नील थांबला आणि आपले कपाळ तिच्या कपाळाला टेकवून म्हणाला, आय लव्ह यू निशा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, इतकं की तू विचारही करू शकत नाहीस. निशाने आपला श्वास आवरला आणि पापण्या वर उचलून त्याच्याकडे पाहिले. नीलच्या डोळ्यात स्वतःसाठी अफाट प्रेम पाहून तिचे डोळे पाणवले. तिच्या डोळ्यातून 2 अश्रू गालावर वगळले. नीलने तिचे ते अश्रू पुसले आणि विचारले, मला कधी सोडून जाणार नाहीस ना? हे ऐकून निशाने नाही या अर्थी मान हलवली आणि पुढे होऊन नीलच्या गळ्याला मिठी मारली. निशाने नीलच्या ओठांचे हलके चुंबन घेतले आणि म्हणाले, तुम्ही जर मला कधी असं वाटेत सोडून गेलात ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही. तुमचा खूनच करीन, समजलो? मला तर असंच वाटतंय की तू मला आधीच सोडू नकोस, कायम पकडून ठेव. पण तू माझं ऐकतेस कुठे? नील मिस्किलपणे हसत म्हणाला. हे ऐकून निशा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तेव्हा नीलने तिला डोळा मारला. ते पाहून निशाच्या चेहऱ्यावर हसून म्हटले. नीलने पुढे होऊन तिच्या कपाळावर चुंबन घेतले. आता सांग, अस्वस्थता कमी झाली की नाही? की अजूनही काही बाकी असेल तर सांगू शकतेस. मी तुझी अस्वस्थता दूर करायला पूर्णपणे तयार आहे. नीलचे ते शेवटचे वाक्य ऐकून निशाने आपला कोपर जोरात नीलच्या पोटात मारला. बिचारा नील विवळत म्हणाला, ए देवा, किती क्रूर आहे माझी ही प्रेयसी. निशाने तोंड वाकडे केले आणि त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाले, आता झाली तुमची नौटंकी? चला आता, मला वहिनीसोबत मार्केटला जायचे आहे. हे ऐकून नील हसला आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. निशाही त्याच्या शेजारी बसली. काही वेळातच गाडी तिथून घराच्या दिशेने रवाना झाली. बघता बघता दिवस सरत गेले. रिया आणि राज मनालीला पोचले होते. काही वेळातच ते विमानतळावरून हॉटेलसाठी निघाले. रियाने अशी जागा कधीच पाहिली नव्हती. ती पहिल्यांदाच हे सर्व बघत होती. तिथला तो निसर्गरम्य परिसर पाहून ती त्यात पूर्णपणे हरवून गेली होती. खरंच मनाली एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नव्हता. त्याच्या सौंदर्याची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक अतिशय सुंदर थंड हवेचे ठिकाण असून तेथील बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. थोड्याच वेळात ते दोघे हॉटेलमध्ये पोहोचले. ते एक अतिशय मोठे आणि आलिशान हॉटेल होते. राजन रिया आत आले तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अत्यंत शाही पद्धतीने स्वागत केले. काही वेळानंतर एक कर्मचारी त्यांना त्यांच्या हनीमून स्वीटकडे घेऊन गेला.
जो आधीच बुक केलेला होता. दोघंही रूममध्ये आले आणि तिथला नजारा पाहून रियाचे डोळे विस्फारले. ती आश्चर्याने सगळीकडे पाहू लागली. अख्खी रूम गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि लाल रंगाच्या फुग्यांनी सजवलेली होती. रूमच्या बाहेर बाल्कनीच्या बाजूला एक स्विमिंग पूल होता, ज्यात गुलाबाच्या पाकळ्या तरंगत होत्या. रिया धावतच बाल्कनीमध्ये गेली. जिथून बाहेरचे दृश्य दिसत होते तिथला तो थंडगार वारा रियाला सुकावून जात होता. तिला इतके आनंदी पाहून राज तिच्या जवळ आला आणि त्याने तिला मागून मिठीत घेतली. आपली हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवून तोही दूरवर पसरलेला निसर्ग पाहू लागला. राजच्या ह्या जवळीकमुळे रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. तिने आपले दोन्ही हात त्याच्या हातांवर ठेवले. राजने आपले डोके वर करून रियाकडे पाहिले, जी कुठल्या तरी विचारात हरवली होती. त्याने आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले आणि हळूच विचारले, खूप आनंदी आहेस ना जान? राजच्या त्या स्पर्शाने रियाचं अंगावर सरसरून काटा आला. तिचे हात आपोआप त्याच्या हातांना घट्ट बिलगले. राजचा हात तिच्या कमरेवर घट्ट झाला. ती हळूच म्हणाली, मी खूप आनंदी आहे राज. मग राज म्हणाला, मग काय विचार करतेस सांग मला. रिया चपापून राजकडे वळली आणि आश्चर्याने त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तुम्हाला कसं कळलं की मी काहीतरी विचार करते? मग राजने तिची कंबर पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि म्हणाला, आता तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात मॅडम. अर्धांगिनी म्हणजे शरीराचा अर्ध भाग, समजतंय ना? हे ऐकून रिया हसली आणि पुन्हा बाहेर बघू लागली. ठाकूर साहेब, हे सगळं मला स्वप्नासारखं वाटतंय. ही जागा खूप शांतता देते. स्वतःच्या नशिबावर विश्वास बसत नाहीये की देव माझ्या आयुष्यात तुमची साथ आणि इतकं आनंद लिहिला होता. राजने तिला आपल्याकडे वळवले आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरून म्हणाला, मग आता विश्वास ठेव, हे सगळं खरंच आहे आणि इथून पुढेही तुझं प्रत्येक स्वप्न असंच पूर्ण होईल. असं म्हणून त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. रियाने लाजेने आपल्या पापण्या झुकवल्या. हे पाहून राजने तिला पुन्हा फिरवले आणि मागून मिठीत घेऊन तिची कंबर कुरवाळत आपले ओठ तिच्या मानेवर फिरवायला सुरुवात केली. त्याच्या उष्ण स्पर्शाने रियाचं अंगावर शहारा आला आणि तिने डोळे मिटून घेतले.